तर शिवसेनेच्या मार्गावर असणाऱ्या ठाकरेंच्या खासदारांना नेमकी कोणकोणती आश्वासनं मिळाली आहेत या संदर्भातली एकदम एक्सक्लुसिव्ह अशी बातमी एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। नेमकी काय आश्वासनं आहेत आपण पाहूयात। तर खासदार संजय जाधव यांना मंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। मतदारसंघात मुबलक निधीचंही आश्वासन त्यांना मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांना मुबलक निधी देण्याचा आमिष दाखवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। आष्टीकरांच्या मतदारसंघातील प्रकल्प मार्गी लावण्याचंही आश्वासन त्यांना देण्यात आल्याचं समजतंय। तर आष्टीकरांना 2029ला पुन्हा खासदार करण्याची ग्वाहीही देण्यात आल्याचं समजतंय। एका खासदाराच्या भावाचं जुनं प्रकरण काढत दबावाचा प्रयत्न होतोय। ठाकरेंच्या सेनेत भविष्य दिसत नसल्यानं खासदार वाकचौरे हे शिंदेंसह जात आहेत का अशी देखील सूत्रांची माहिती आहे। तर या सगळ्या खासदारांना काही मोठी अशी आश्वासनं देण्यात आल्याचं समजतंय। खासदार संजय जाधवांना मंत्रिपदाचं आश्वासन आहे, सोबतच मंत्रिमंडळातल्या मतदारसंघातल्या मुबलक निधीचंही आश्वासन त्यांना देण्यात आलेलं आहे। हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकरांना मुबलक निधी, त्यासोबतच मतदारसंघातील प्रकल्प मार्गी लावण्याचं आश्वासन मिळालेलं आहे। आष्टीकरांना 2029ला पुन्हा खासदार करण्याची ग्वाही देण्यात आल्याचं समजतंय। त्यासोबतच एका खासदाराच्या भावाचं जुनं प्रकरण काढत दबावाचा प्रयत्न होत असल्याचं समजतंय। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, एका बाजूला संजय राऊत मोठमोठे आकडे सांगतायत, 15 कोटी देण्यात आल्याचंही सांगतात आणि अर्थात तो पहिला हप्ता असल्याचंही म्हणतात, मात्र त्याबरोबरच इतरही मोठी आश्वासनं या खासदारांना मिळाल्याचं समजतंय। जी सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार जे खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेत, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं काही नेत्यांनी नाव न घेण्याच्या अटीवरती ही सगळी माहिती दिली आहे, ज्यामध्ये 4 खासदारांच्या संदर्भात माहिती आली आहे। त्यातल्या एक खासदार जे आहेत ते मराठवाड्यातले आहेत आणि त्यांना केंद्रीय मंत्रिपदाची या ठिकाणी ऑफर देण्यात आलेली आहे, राज्यमंत्रीपदाची। शिवाय त्यांना मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचे काम केले जातील अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे। दुसरीकडे एक खासदार आहेत, त्यांच्या भावाची एक बँक आहे आणि त्या बँकेतलं एक प्रकरण बाहेर काढून त्यांच्यामार्फत दबाव आणला जात असल्याची माहिती या ठिकाणी आहे आणि त्यांना तशा पद्धतीचा प्रवेश करायला लावला प्रयत्न केले होते अशा प्रकारची देखील माहिती आहे। तर एक खासदार ज्यांना असं वाटतंय की उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये फारसं भवितव्य या ठिकाणी राहिलेलं नाही, तर अन्य एक मराठवाड्यातले खासदारांना देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयांची कामं देण्यात आल्याचं आश्वासन या ठिकाणी दिलं असल्याची माहिती आहे। आणि शिवाय या सगळ्या खासदारांना 29ला निवडून आणण्याची ग्वाही देखील देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची आश्वासनं दिलेत। आणि त्यात आपण जर पाहिलं तर संजय राऊत यांनी देखील एक ट्विट केले आहे। त्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलंय की ऑफर या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची देण्यात आली आहे, त्यातला 15 कोटी रुपयांचा हप्ता म्हणजे त्याची जी पहिली रक्कम आहे ती देखील देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हे सगळे खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत जायला तयार झाले आहेत अशा प्रकारचे देखील माहिती मिळते। आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाची नेमकी प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जी माहिती किंवा समोर येते त्यानुसार अशा प्रकारची प्रलोभनं दिल्याचं खास करून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं देखील सांगण्यात येत आहे। नक्कीच आता अनेक दावे या निमित्तानं केले जात आहेत। कृष्णा, आणखी काही महत्त्वाचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। आणखी महत्त्वाच्या अपडेटसाठी आपण पुढे जाऊयात। दरम्यान या आश्वासनांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि या सगळ्या प्रक्रियेला ऑपरेशन टायगर असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे। याची वस्तुस्थिती नेमकी काय? खरोखरच काही खासदार पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत का? त्यांना काही ऑफर दिल्या जात आहेत का? किंवा का अशी परिस्थिती निर्माण झाली की पुन्हा ही चर्चा या ठिकाणी सुरू झाली आहे? या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आमदार अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। काय वस्तुस्थिती आहे या सगळ्या प्रकरणाची? हे चर्चा तर वर्षभरापासून होते। काही जण
आणि काही भावना खाजगीमध्ये व्यक्त करून दाखवलेल्या पण आहेत. परंतु जनभावना, शिवसैनिकांच्या भावना ह्या जर बघितल्या तर मग स्पष्टच बोलायचं तर हिंमत करायलाही दम लागतो मग. परंतु जे लोक आहेत ते तसे पाहायला गेलं तर मेजॉरिटीनं एक संघटनेचं वर्षानुवर्ष काम करणारे लोक आहेत. त्यांच्याविषयी अशा शंका उपस्थित करणं की अशा पद्धतीनं काही बोलणं हेही चुकीचं आहे. म्हणून वारंवार अशा पद्धतीनं ऑपरेशन अशा चर्चा होतात. परंतु ज्यावेळेस खाजगीत असं करतात तर बरेच जण या विषयाला नकार पण देतात. मीडिया असेल, काही लोक वाचाळ या पद्धतीनं बोलतात. पण समजा शिंदे गटाचे विशेषतः ज्यांना स्वतःचंच काही माहिती नाही ते दिल्लीच्या खासदाराविषयी काय बोलणार त्याच्याविषयी मत व्यक्त करतात.